आणि एका छोट्याशा गावात काम करू लागला. एके दिवशी काय झाले की त्याला त्याच्या मालकाने हकलून दिले. मालक म्हणाला, तू माझ्या कामाकडे हात लावायचा नाही. तो म्हणाला, का बरं? ते म्हणाली, नाही, मला काम करायचं, मला तुला कामावर ठेवायचं नाही आहे. कशाची आठवण आली? मला एका टीव्ही मध्ये पाहिलेली प्रसंग किंवा एक गोष्ट तिच्याहून आठवण आली. तिने 3 भागामध्ये विभागलं गोष्ट कशाबद्दल होती, गोष्टी पुढे काय घडलं आणि तिला कशाची आठवण आली. तिला तू कोणताही शब्द द्या, मी काय म्हणते ऑल ओव्हर तुम्हाला कोणताही शब्द द्या, ते अंदाज लावणार आणि सांगणार तुम्ही सगळेच आहे. पण प्रत्येकाला एकेकाला काम दिलं आहे ना, वाटतं विभाग केले आहेत काय, कोणते कोणते घटक आहे आपल्या कामाचे निमित्त. तिने त्या मुलीने चित्रावून वाचन करून सांगितलं. जसं चित्रावून काय 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 घडलं तिने शब्दात मांडलेली गोष्ट आहे. गोष्टी जरी वेगळी असेल पण तिला शब्दात तिला काय वाटते, किती तिच्या भावना व्यक्त केला, तिने तिच्या गोष्टीला नाव दिलं. अजून एखादा विषय असेल तुम्ही देऊ शकता सर. आणि आहे तुम्ही कोणी पण या आणि याला साक्षी करा आणि मी त्याच्याबद्दल गोष्ट स्वतः तयार तुम्ही स्वतः त्याला हे करायच्या हातात घ्या. सगळेच घ्या, सगळे घ्या, 4 असे तुम्ही उचला आणि खाली पाडा झाला टेबलवरच टाका. एका छोट्याशा गावात एक आजी राहत होती. ते खूप वेळा बाजारात गेली होती. एका दिवशी काय झाले की त्याच्या भावाने त्याच्या मुलाला मारले. मुलगा म्हणाला, मला का बरं मारतोस? भाऊ म्हणाला की तू दररोज तुझे मम्मी बाजारात जाते आणि विकते, पण एके दिवशी असं नाही की मला पैसे देते. एके दिवशी काय झाले की ते एका छोट्याशा गावात बाहेर गेल्यावर तिला घर भेटलं आणि मिळालं. ते दररोज बाजारात जायची आणि पैसे कमावून तिच्या मुलाला शाळेत पाठवलं. शाळेत पाठवल्याबरोबर ते दोघं पण मस्त शिकले. ते दर वर्षभरात त्यांचं घेतल्या जाते. पाठ शिकवत असताना तुम्ही अंदाज लावा आणि ते कंटिन्यू मुलं त्याला सवय लागते. ते त्याचेच एक डेमो आहे आपला वर्षभराचा, तो साजरी अजून कंटिन्यू कोणाला काही अजून बोलायचं तुम्हाला सांग. तुझी गोष्ट सांग ना चित्रावरून. यांनी पण खूप छान केलं, पुस्तक पण छान लिहिलेलं आहे त्यांनी, खूप बढिया केलं. स्वतःच तयार केलं खूप राष्ट्रगीत म्हणत होते. तेव्हा वर्गात बसायची सुट्टी दिली. अभ्यास करायचे. काही जण शाळेच्या बाहेर फिरायचे होते. हे गोष्टीचं पुस्तक दाखव ना, दाखव सगळ्यांना. दयाळू मुंग्या. लेखकाचे नाव सुजल ध्यानेश्वर पाचवा. एका छोट्याशा गावात मुखपृष्ठ दाखवते. शिकारी प्रयत्न करते खूप मुंग्याची गँग त्या झाडावर कबुतराचे घर होते. शिकारी झाडावर चढला तसेच त्या मुंग्या वर चढल्या. मुंग्या शिकारीच्या पायावर चढल्या आणि त्या शिकारीला चावू लागल्या. तो शिकारी पडला व कबुतराची जीव वाचला. त्याला लिहायला खूप आवडते. ऑब्झर्व केलं की त्याच्या लिहिण्याचं त्याला आवडते. ते वाचण्यापेक्षा बोलण्यापेक्षा त्याला कोणी गोष्ट सांगते, मला सर जेव्हा म्हणते मी लिहून आणतो, लिहिते आणि सांगते आपल्याला. फक्त तो वाचण्यात थोडंसं आपण समजू शकतो तेवढं, पण त्याच्या जे क्रिएटिव्हिटी भावना आहे खूप सुंदर आहे. तिचे नाव बंडूची जात. त्याचे
त्याची बहीण आणि त्याची आई झाले का? त्याची बरं बरं ठीक आहे. एका गावात बरं बरं ठीक आहे. प्रदर्शन सांगितलं होतं. ये ना, ये ना. बरं बायको त्याची बहीण आणि बंधू यांची चार चार गोष्ट प्रत्येक वेळी खाते. समस्या बंधूची इजा खूप मोठी झाली होती. उपाय बायकोने बहिणीने आईने व बंधूने यांनी सगळ्यांनी इजा चार चार